श्री गुरुदेव दत्त। नमस्कार फ्रेंड्स, भारतात आणि महाराष्ट्रात अनेक जागृत अशी दत्तात्रेयांची तीर्थक्षेत्रे आहेत। या तीर्थाचा फार मोठा प्रभाव आहे। आज आपण दत्तात्रेयांची काही महत्त्वाची तीर्थक्षेत्रे बघणार आहोत। पहिले माहूरगड, महाराष्ट्र। नांदेड जिल्ह्यातील माहूर हे क्षेत्र दत्तात्रेयांचे अवतार स्थान आहे। या क्षेत्राला दत्तात्रेयांचे विश्रांती स्थान सुद्धा म्हणतात। या ठिकाणी श्री दत्त निद्रेसाठी येतात असे म्हटले जाते। महासती अनुसूयेच्या सत्व परीक्षेसाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी संतुष्ट होऊन माता अनुसूया आणि अत्री ऋषी यांच्या पुत्र रूपाने दत्त अवतार या माहूर गडावर धारण केला। या गडावर सती अनुसूया माता, रेणुका आणि दत्तात्रेयांची 3 स्वतंत्र शिखरे आहेत। या माहूर गडावर दत्तगुरूंचा वास आहे। माहूर हा सह्याद्रीचा भाग असून येथे पैनगंगा नदी वाहते। श्री क्षेत्र गिरनार, गुजरात। दत्तात्रेयांनी जिथे प्रत्यक्ष निवास केला असे ठिकाण पर्वत शिखर समूह श्री गिरनार। हा पर्वत उंच आणि विस्तीर्ण आहे। हा फार प्रसिद्ध, प्रखर, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे। पर्वताभोवती 7 शिखरे आहेत। शोभिवंत सुंदर फुलझाडे, औदुंबर वृक्ष असे निसर्गरम्य ठिकाण म्हणजे गिरनार पर्वत। या पर्वतावर दत्तगुरूंचे वास्तव्य असून त्यांनी या ठिकाणी अनेक चमत्कार केले आहेत। पर्वतावर सुंदर दत्त मंदिर असून दत्तगुरूंच्या पादुका आहेत। त्या पादुका म्हणजे अत्यंत जागृतीचे जिवंत प्रतीक आहे। या डोंगरावर जाण्यासाठी 10,000 पायऱ्या आहेत। या ठिकाणी अनेक संतांनी तपश्चर्या केली होती व कित्येक साधूजन आजही तपश्चर्या करत असतात। भगवान दत्तात्रेयांनी आपल्या चिरंतर वास्तव्याने पुनीत केलेले आणि 12,000 वर्षे तपाने सिद्ध केलेले हे स्थान। त्यानंतर श्री क्षेत्र पिठापूर, श्रीपादांचे जन्मस्थान। श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्तगुरूंचे पहिले अवतार। त्यांचा जन्म पिठापूर मध्ये झाला। हे आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्याजवळ आहे। येथे अतिशय प्राचीन दत्तांचे मंदिर आहे। पिठापूर हे पूर्व काळापासूनच सिद्ध क्षेत्र आहे। श्रीपाद श्रीवल्लभांनी बालपणाचा सर्व काळ येथेच व्यतीत केला। कुक्कुटेश्वर, कालाग्निशमन दत्त, पादगया ही ठिकाणे जागृत आहेत। श्रीपाद श्रीवल्लभांच्या सर्व लीला, चमत्कार याच ठिकाणी घडल्या। त्यांच्या आज्ञेनुसार पादुका श्रींच्या मूर्तीची त्याच ठिकाणी स्थापना झाली। श्रीपाद श्रीवल्लभांचे अभिवचन आहे की माझ्या इच्छेनेच भक्त पिठापुरी येऊ शकतील, पण जे येथे येतील त्यांची सर्व इच्छा, कामे सिद्धीस जातील असे हे सिद्धस्थान। येथे आलेल्या सर्वांची बाधा, पीडा निरसन होऊन ती सुखी होतात। या ठिकाणी दत्त महाराज रोज भिक्षेस येतात। त्यानंतर श्री क्षेत्र कुरवपूर हे भगवान दत्तात्रेयांचे तीर्थक्षेत्र कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यात या गावात कृष्णा नदीच्या काठावर श्री दत्तात्रेयांचे मंदिर आहे। या क्षेत्राला कुरवपूर, कुरुगड्डी असेही म्हणतात। कलियुगातील भगवान दत्तात्रेयांचा अवतार श्रीपाद श्रीवल्लभांचा होता। कुरवपूर हे त्यांचे अक्षय निवासस्थान। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा उगम याच ठिकाणी झाला। हे स्थान तपोभूमी मानले जाते। श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म पिठापूरचा, पण ते ध्यान करण्यासाठी, तपश्चर्येसाठी, दत्त प्रचारासाठी अनेक ठिकाणी फिरले। प्रथम गोकर्ण, महाबळेश्वरला गेले, त्यानंतर श्रीशल्यमला काही काळ वास्तव्य केले व नंतर फिरत फिरत कुरवपूर येथे जवळपास 12 वर्षे तपश्चर्या करून इथेच ते नंतर अंतर्धान पावले। श्री वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी या ठिकाणाचा शोध लावला। ते श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुका असून टेंबेस्वामींची गुहा देखील आहे। कुरवपूर याच ठिकाणी टेंबेस्वामींनी घोर कष्टोद्धरण स्तोत्राची रचना केली। हे एक जागृत दत्तस्थान म्हणून ओळखले जाते। श्री क्षेत्र कारंजा लाड, दत्त अवतारी श्री नरसिंह सरस्वती स्वामींचे जन्मस्थान म्हणून हे प्रसिद्ध आहे। करंज ऋषीच्या पवित्र कार्याने पुनीत झालेली ही करंज नगरी दत्तगुरूंचा दुसरा अवतार असलेले नरसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान। वासुदेवानंद सरस्वती स्वामींनी हे स्थान शोधले। विदर्भामध्ये वाशिम जिल्ह्यातील हे क्षेत्र कारंजा हे गुरु मंदिर ब्रह्मानंद सरस्वती महाराजांनी बांधले। कारंजा क्षेत्राचे महत्त्व प्राचीन असून स्कंद पुराणातील पाताळखंडामध्ये कारंजा महात्म्याचा उल्लेख आहे। या क्षेत्री नरसिंह सरस्वती त्यांच्या मुंजीपर्यंत राहिले। मुंज झाल्यावर ते यात्रेसाठी बद्रिकेदार, नंतर काशी असे फिरत गेले। आजही त्यांचा वाडा, त्यांचे घर चांगल्या स्थितीत आहे। दत्तप्रसार करत धर्मरक्षणार्थ नरसिंह सरस्वती स्वामी सगळीकडे संचार करत राहिले। कारंजा लाड या पावनभूमीत प्रत्यक्ष त्यांचा वास आहे। पुढील व्हिडिओमध्ये आपण श्री क्षेत्र औदुंबर, श्री क्षेत्र नरसोबाची वाडी,
श्री क्षेत्र गाणगापूर, श्री क्षेत्र कर्दळीवन या पवित्र तीर्थक्षेत्रांची माहिती महत्त्व बघणार आहोत भाग 2 मध्ये। अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। गुरुदेव दत्त। धन्यवाद।